नेपाळमध्ये ज्या भ्रष्टाचाराची ज्या अय्याशीची चर्चा आहे ती अय्याशी तो भ्रष्टाचार भारताच्या जनतेने सुद्धा पाहिलेला आहे। निवडणुकीची धामधूम सुरू आहे, उन्हाचा कडाका आहे, धूळ माती उडते आहे। अशा वातावरणाने त्रस्त झालेले युवराज अचानक निवडणूक प्रचारातून काढता पाय घेतात, 4 दिवस परदेशात जातात, तिथे रिफ्रेश होतात आणि भारतात परत येतात। मा बेटे खासगी कंपनीची स्थापना करतात आणि वर्षोनवर्ष पक्षाच्या मालकीची असलेली 1000 कोटीची मालमत्ता एका क्षणामध्ये घशात घालतात। कोणताही कामधंदा नसलेला नेता पिताश्री 1 पिताश्री 2 अशा इमारती ठोकतो। हजारो लोकांना नोकरी देण्याची क्षमता असलेल्या महाप्रकल्पांना विरोध करायचा मेट्रो कारशेडला, विरोध करायचा विमानतळाला, विरोध करायचा बंदरांना, विरोध करायचा मेट्रोला। आणि हा सगळा विरोध कशासाठी करायचा, ही सगळी अडवाढव कशासाठी करायची, तर खंडणीखोरीसाठी करायची। जिथे जिथे टोल नाके बसवायचे आणि टोल वसूल करायचा, हे धंदे या देशामध्ये कोण करतं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे धंदे कोण करतं। आपल्या सगळ्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा इन्कम टॅक्सच्या ईडीच्या धाडी पडतात तेव्हा कोट्यावधी रुपयांच्या रकमा कोणाच्या घरी सापडतात। आपल्याला माहिती आहे की भ्रष्टाचाराचे खटले कोणत्या कोणत्या नेत्यांवर चालू आहे। जनतेला माहिती आहे हे सगळे धंदे कोणाचे आहेत आणि या धंद्याबाबत जनतेच्या मनामध्ये प्रचंड खतखत सुद्धा सुरू आहे।